नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या ब्लॉगमध्ये. तर आज आहे संडे आणि मी चालली आहे दवाखान्यात. हॉस्पिटलला जायचं आहे मला डेली, म्हणजे माझं चेकअप आहे मंथली वाईज. आणि आत्ता तसंच एक दोन कामं पण आहेत आणि प्लस माझ्या लहानपणीच्या मैत्रिणी भेटणार आहे. दरवर्षी आम्ही एकत्र भेटतो. मागे तुम्ही पाहिलेच असेल, माझ्या डान्स क्लासच्या मैत्रिणी आहेत. आम्ही लहानपणापासून एकत्र आहोत आणि त्यामुळं काय होतं, आमचे बड्डे सलग येतात, एकाच महिन्यामध्ये येतात. त्याच्यामुळे आम्ही काय करतो, एकच असा टाईम ठरवतो आणि लंचला डिनरला वगैरे जातो, मस्त गप्पा मारतो तासभर. तर मग फेब्रुवारीमध्ये बड्डे झाला आमचा, त्याच्यानंतर आम्हाला वेळ नाही भेटला. सगळ्यांचं काही ना काही चालू होतं, तर आज दिवस उगवलाय आणि आज आम्ही फायनली सगळे तिघीजणी भेटतोय. तर चला, ब्लॉग कंटिन्यू करा. लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला. आणि इकडे आहोत, त्यांना फोन आलाय, तर लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला नक्की करा. चला ब्लॉग कंटिन्यू करूया. आणि इकडे बघा, आमच्या आहोंनी न्यू कपडे घातलेत. मी न्यू कपडे घातलेत म्हणून लगेच नवीन कपडे घातलेत, आहे की नाही? टक्कर झाली पाहिजे, बस काटे की टक्कर होनी चाहिए. पण माझ्यापेक्षा जास्त छान दिसत आहेत आज. नजर नको लागायला नवऱ्याला. चलो, तर हम निकलते अभी. असं करत करत आम्ही खूप टाइमपास केलाय. आमचा टेडी पण मागून होतंय, इन लोगों का कब खत्म होगा. चला निघतो आम्ही. तर हे आमच्या सोसायटीमध्ये असं वॉकवाले केलेलं आहे. इकडे बघा आहो, हे आमचे आहो. तर आम्ही आलो, तर म्हटलं चला हे पण रेडी झाले. तर कसलं मस्त वाटतंय वॉकिंगला आणि फोटो सेशनला सुद्धा. आणि छान एक दोन फोटो काढले. आता चाललंय, एकच व्हिडिओ काढला मी, जास्त व्हिडिओ नाही काढत आहे. भारी झालं आहे, माझ्यासाठी तर खूप मस्त आहे शूटसाठी. त्यामुळं आणि वॉकिंगला पण छान आहे, रोज येत जाते सकाळची. चलो फाइल लेके. अरे देवा, बंद आहे काय? नाही, आतमध्ये चालू आहे, ते बंद असतं केलेलं एवढं. आम्ही आलो आता हॉस्पिटलला. मोठं गोष्ट करून बसली आहे मी आता. पाहू शकता काय हालत झाली आहे. मी दूध तापवलं आणि माझं दूध नासलं. रात्री आणलं होतं ते आणि मला दूध प्यायचं होतं म्हणून ते दूध सकाळी उकळवलं मी, तर ते नासलं म्हणून मी ठेवून दिलं. आणि गॅस इकडे बंद करायचा होते आणि तो चालूच राहिला भरपूर वेळ. वास आला मला तिकडे, ते वासच आला नाही. नशीब मी नेहमी एक्झॉस्ट फॅन सुरू ठेवते म्हणून वास येत नाही, पण आज मी नशीब एक्झॉस्ट फॅन बंद होता म्हणून मला वास आला. आणि लिटरली आता मी खूप बोलणी खाणार आहे आहोंची. आहो गेलेत ऑफिसला आणि चांगला उद्योग करून ठेवलेला आहे. ही प्लेट झाकून ठेवली, मला वाटलं मी गॅस बंद केलाय. अरे बापरे, हे नासलं होतं दूध ॲक्च्युली. आणि काय झाली, देवा देवा देवा, अख्खं मला आता इतकी बोलणी बसणार आहे. मी काय उद्योग करून ठेवलाय हा. तुम्ही पाहू शकता केवढा पसारा झालेला आहे घरात. असं वाटतं आम्ही नवीन शिफ्ट करतोय घर, पण पूर्ण किचन क्लीन करणं खूप महत्त्वाचं असतं, कारण आता जवळपास वर्ष होत आले. भांडी तर घासायची, पण आतलं पण क्लीन करणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे. आणि तुम्ही पाहू शकता हे सगळं वरचं आहे पूर्ण क्लीन करून, प्लस किचन आहे किंवा तिथे बेसिनच्या तुम्ही पाहू शकता बेसिनच्या खाली क्लीन करायचं होतं. ते भांडी पहिली घासून येते आणि मग हे सगळं पुन्हा एकदा स्वच्छ पुसून घेऊन मग ठेवणार आहे. तर पाहू शकता, तुम्हाला वाटायचं सगळं मीच करते. थोडीफार मेहनत मी पण घेते. हां, तर हे सर्व खालच्या ज्या गोष्टी क्लीन करायची गोष्ट हे सगळे ते करतायत, कारण मला ते जमणार नाही म्हणून. तर ह्यांच्या सगळं जे आहे ह्याच्या आतलं वगैरे सगळं हे सगळं ह्यांनी क्लीन केलेलं आहे. नाहीतर सगळ्या लोकांना वाटायचं मी प्रेग्नेंट आहे आणि नाही का एवढी साफसफाई कसं काय करून दिली, हे की नाही. आधी सांगते, तर हे सगळं क्लीन केलेलं आहे, त्यांनीच क्लीन करतात खालचं फ्लोअर वगैरे काय जे असेल ते. मी फक्त भांडी वगैरे काय असतील
ते साफ करते. हे बाकी पुढचं वरचं पण ते पुसून वगैरे हेच घेणार आहे. मी वरती काही हात नाही लावणार आहे. आणि मी जेवढी भांडी असतील तेवढी सगळी लावायची कामं करणार पूर्ण क्लीन झाल्यानंतर. सारखीची सगळी कामं हेच करतायत, त्यामुळं आमची मेहनत दिसतच असेल किती क्लीन करतोय. आता परत लवकर वेळ भेटायचा नाही आहे की नाही असं पूर्ण क्लीन करायला, म्हणून आता सर्व किचन विचन वगैरे आमचं हॉल आणि बेडरूम आम्ही ऑलरेडी सगळं क्लीन केलेलं होतं आहे की नाही. ज्यावेळेस फर्निचर वगैरे घेतलं होतं त्यावेळेस सगळं ते क्लीन केलं होतं, पण आमचं किचन राहिलं होतं पुन्हा एकदा साफ करायचं. कारण मग धूळ साचत गेले की मग जास्तच धूळ जे येते, जास्त हवा असते ना वरच्या फ्लोअरवर जास्त, त्याच्यामुळे क्लीन करायची खूप गरज आहे. तर मग आता हे झालंय क्लीन. फ्रीज आपला नेहमीच क्लीन होतं, फ्रीजची काही गरज नाही क्लीन करायची. बाकी आता हे राहिले अजून. आजचा दिवस तर पूर्ण जाणार, पण सलग 3 दिवस आम्ही शूटिंग नाही केली कारण शूटिंग करता येत नाही. कारण शूटिंग करत बसलं करणार कसं, एवढा पसारा आहे, एवढं पाणी वगैरे साचलेलं असतं, तर मग आम्ही शूटिंग करत नाहीये. तर अशा प्रकारे आमचं घर आवरून झालेलं आहे आणि बघू शकता कसलं क्लीन दिसतंय, मस्त असं वाटतंय असंच राहावं, आता काहीच करू नये. इकडं माझे मेन सामान मला ठेवायचे जे लागतात नेहमी ते ठेवलेलं आहे. इकडं फक्त चहाचं सामान ठेवलं आहे कारण आता मी चहा करायला घेतलं आहे. इकडचं पूर्ण सर्व आवरलं आहे, व्यवस्थित छानपैकी ठेवून दिलेलं आहे आणि खूप जास्त दमलो आहे आता, त्यामुळं म्हटलं जरा चहा आणि चपाती केली होती दुपारी, ती उरलेली, म्हटलं चहा चपाती खावं आणि दमलो आहे त्याच्यामुळे, दोघंही खूप दमलो आहे त्याच्यामुळे म्हटलं गरमागरम चहाने कशी थोडी एनर्जी येईल, चहा करते. बाकी सगळं तर एकदम किचन छान क्लीन झालं आहे. इवन आम्ही हे सुद्धा पूर्ण भरलेलं आहे, अख्खं पूर्णच खालचं, आणि फ्रीजसुद्धा आवरून झालेलं आहे. अशा प्रकारे किचन, हॉल, बेडरूम सर्व आवरून झालेलं आहे. आमचा टेडीवाला त्याला मी कुठेही ठेवते. हे आमचे 3 लॅपटॉप. कुणाला असं वाटतं की नाही का किचन क्लीन झालं ना छानपैकी की मग काहीच करू वाटत नाही. मला तर असंच होतं, मी असं पूर्ण किचन क्लीन केलं ना अख्खं एकदम व्यवस्थित, तर मला असं ना पटकन स्वयंपाक करू वाटतो, पण असं वाटतं अरे यार परत सगळी भांडी वगैरे काढणार, परत भांडी भरणार वगैरे असं वाटतं. पण ठीक आहे, ते आपल्याला काही आपण तसं करून चालणार नाही. आपला गरमागरम चहा मस्त झालेला आहे, चहा पिऊन घेतो आम्ही. चहा मस्त इथं तयार झालेत. तेवढं दिवसभर राबून आता आम्ही चाललो दवाखान्यामध्ये. मागचा व्हिडिओ पाहिलाच असेल, त्याच्यामध्ये आमचा दोघांचा फ्लॉप झालं होतं. जी कामं करायला गेली ती कोणतीच कामं झाली नाही आमची. आता मस्त चहा चपाती वगैरे खातोय. आहोंनी खूप हेल्प केली, थँक्यू सो मच. आणि एवढी हेल्प झाली की आम्ही दोघं इतकं दमलोय की अख्खं अंग दुखून आलंय दोघांचंही. पण खूप छान वाटतंय ना आता, सगळं इतकं फ्रेश वाटतंय. आता असं वाटतंय की कुठलीच वस्तू कुठल्याच ह्याच्यावर अजिबात हलवू नये. तर आता आम्ही चहा पितो आणि निघतो लवकरात लवकर, कारण मागं हॉस्पिटलला गेलो होतं पण हॉस्पिटल बंद असल्यामुळे आम्हाला काही जमलं नाही. तर चला. तर म्हणजे आजचा आहे ते सेकंड, आणि काल जसं म्हणजे मागचा ब्लॉग पाहिला तर शॉपिंगचा, तर शॉपिंगच्या ब्लॉगवरनं म्हणजे शॉपिंग करून आले, शॉपिंगच्या ब्लॉगवरनं म्हणते. शॉपिंग करून आल्यानंतर मग संध्याकाळी आम्ही थोडंफार घर आवरलं, आणि तसंच आम्ही 2-3 दिवस झालं आमचं घर हळूहळू आवरतं, कारण मंडे ट्यूजडे वेडनेसडे आमचं ऑफिस असतं, त्याच्यामुळे आम्ही करत होतो. आणि काल काय झालं, अर्धा आवरलं आणि त्याच्यानंतर मैत्रिणींनी बोलवलं वरती फिरायला. दमलं पण होतं म्हणून आम्ही वरती गेलो आणि त्याच्यानंतर संध्याकाळी आलो, काहीच केलं नाही. मग आजचा हा दिवस दुसरा आहे. मग आम्ही आज दिवसभर कामं केली, पण आम्ही काही व्हिडिओ असा पूर्ण शूट केला नाही काम करताना वगैरे, कारण कसं मोबाईल पडला वगैरे असतं आणि काय झालं असतं तर नुकसान झालं असतं, त्याच्यामुळे आम्ही काही व्हिडिओ शूट केले नाही जास्त. आहोंचे जेवढं व्हिडिओ घेता आलं तेवढं घेतलं, माझं काही घेतलंच नाही मी. आणि आवरून झालं आहे आणि आता आम्हाला जायचं आहे दवाखान्यामध्ये. तर मागच्या वेळेस आता तुम्ही माझा व्हिडिओ पाहिलाच असेल, आम्ही गेलो होतो पण आमचं डॉक्टरच अवेलेबल नव्हते, ते म्हटलं होते आहे म्हणून, पण ऐनवेळी ते नव्हते तिथे. तर त्यामुळे मग आता आम्ही निघतोय. घर आवरून झाले, चहा नाश्ता झालेला आहे मस्तपैकी पोटभर, आणि आता आम्ही निघतो. आता वाजले 7, 8 वाजेपर्यंत पोहोचायचे. संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत, 8 वाजेपर्यंत आम्हाला पोहोचायचं आहे. आणि तर चला जातो, अपॉइंटमेंट आहे आज, आणि काय सांगताय डॉक्टर ते बघूयात. आणि बाकी आम्ही एवढं क्लीन केलं वगैरे काय जे केल्या गोष्टी, तर ते पूर्ण ब्लॉग बघितलाच असेल, तर ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा. ब्लॉग अजून संपलेला नाही आहे. आणि आता निघतोय आणि
ब्लॉग काय झालं ते मी कॅप्शनवर त्याचा व्यवस्थित तुम्हाला कळलंच असेल की मी निघाले होते माझ्या मैत्रिणींना भेटायला संडेला. पण त्या दिवशी काय झालं अचानक, म्हणजे आम्ही 2-3 कामं होती आमची, पण आम्ही हॉस्पिटलला जायचं होतं ते आधी करून मग मैत्रिणींना भेटायला जाणार होते मी. पण मैत्रिणी ज्या येणार होते त्यातली एकीची थोडीशी तब्येत बिघडली, त्याच्यामुळे काय आमचा प्लॅन ऐनवेळी कॅन्सल झाला. त्याच्यामुळे मग आम्ही मम्मीकडे गेलो आणि मम्मीने मस्त फिश बनवली होती, ती तुम्ही पाहिलेच असेल. छान फिश बनवली होती. मग मी तर खात नाही, पण आहोंना खूप आवडते, तर फिश फ्राय खाल्लं आणि त्याच्यानंतर मग आम्ही घरी आलो. तर हेच सगळे की ज्या कामासाठी आम्ही बाहेर पडलो होतो त्या दिवशी संडेला, तर त्या दिवशी सगळेचे सगळे कामं अशी कोणतीच झाली नाही आमची. शेवटी आम्ही मम्मीला भेटले मी वगैरे आणि जेवण केलं आणि आम्ही घरी आलो रिटर्नला. आणि संध्याकाळी मस्त म्हणजे निवांतच गेला तसा संडे आमचा. आणि आता आम्ही आमच्या कामाला निघतो आता, नाही तर मी बडबड करत राहिले ना, खूप बडबड करेल. चला. हॉस्पिटलला पोहोचलं, पण इथं वेटिंग लिस्ट होती. आमच्या पुढे 2 नंबर होते. त्या मम्मा म्हटलं चला बसून घ्यात. आणि हॉस्पिटलमध्ये व्हिडिओ काढायला खूप कसं तरी वाटत होतं, म्हणून मी तिथं काही बोललेच नाही. सेल्फी कॅमेरा सुरू केला आणि व्हिडिओ स्टार्ट केला मी. आहो म्हणत असतील की कुठेही व्हिडिओ घेते, पण म्हणतं जाऊ दे. आणि इथे विजिट झाली आणि आतला व्हिडिओ काही घेतला नाही मी. विजिट झाली आणि त्याच्यानंतर हे गोळ्या औषधं जे सांगितले, मेडिसिनचे चेंजेस सांगितले ते घेतले. आणि हा सगळ्यात आवडीचा पार्ट आहे माझा. मम्मी ही येडी आली आता भेटायला. मी आताच पाणी भरलं होतं ना, थंड नव्हतं. ये कोण आहे? दीदीने वॉक नाही बघितला. काय नाही बघितलं? हाय हेलो देखो व्लॉग में मेरी हिंदी बहुत अच्छी लग रही है उनको. सनीच्या हिंदीवर सगळे मेरी हिंदी झाले पसंद आ रही है. काय तरी चुकीची हिंदी बोलली त्याला चांगले म्हणायला. भांडी हम लेने आए हैं भांडी, और भांडी की दुकान में आए हैं, ऐसा काहीतरी बोलले. चुकीचं म्हणजे आपलं कॉमेडी हिंदी बोलले म्हणून त्यांना आवडलं. भारी बोलते सानिका हिंदी, त्याच्यावर रिसर्च होईल बहुतेक. तर अशा प्रकारे हॉस्पिटलला जाऊन आलो. मेडिसिन वगैरे चेंज करून दिल्या मला. तब्येत वगैरे व्यवस्थित आहे. डॉक्टर म्हणले सगळं काही व्यवस्थित आहे. मेडिसिन चेंज करून दिलेल्या आहेत आणि काही गोळ्या पण चेंज करून दिलेल्या आहेत. प्रोटीन पावडर तर चालूच आहे माझी. आणि काय खायचं, काही नाही खायचं, काय अवॉइड केलं पाहिजे, ह्या सगळ्या सूचना त्यांनी मला दिलेल्या आहेत. तर तसे मी फॉलोअप करणार आहे. बाकी तर सगळं व्यवस्थित आहे. फक्त मागच्या वेळेस काय झालं, मी दुसरीकडे सोनोग्राफी केली आणि त्यानंतर डायरेक्ट लगेच दुसऱ्या दिवशी वावीला गेले होते. त्यामुळे थोडा लेट झाला. त्यामुळं ओरडा तर बसलेला आहे डॉक्टर, तर ओरडणारच. पण आता काय करणार, अचानक जावं लागलं तर वावीला. मी गेले नव्हते खूप दिवस झाला आणि त्यामुळे थोडंसं लेट झालं जायला. पण ठीक आहे, सगळं व्यवस्थित आहे. ते देवाच्या कृपेने, ते महत्त्वाचं. सगळं व्यवस्थित चाललंय आणि व्यवस्थित व्हावं हीच देवाचरणी प्रार्थना. आणि तुमचं प्रेम सगळ्यांचं तर आहेच. चला, आहो आलेले आहेत. आता आम्ही निघतो घरी. पण प्रवास पण भरपूर झाला आहे आणि दमलो पण खूप आहे. आजचा ओव्हरऑल ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि कमेंट करायला विसरू नका ब्लॉग कसा वाटला ते. आणि स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट ब्लॉग. बघूयात. आणि नेक्स्ट ब्लॉग आता डेली ब्लॉग्स येतील कंटिन्यू. आणि मध्ये मध्ये थोडे केरलावाले ब्लॉग्स टाकेल मी आता, तर ते नक्की पहा आणि असंच प्रेम देत राहा आणि भरपूर शेअर करा, जेणेकरून व्ह्यूज अजून वाढतील. आपले सबस्क्रायबर्स वाढतील. आपली फॅमिली आपल्याला खूप मोठी करायची. तर थँक्यू फॉर वॉचिंग ब्लॉग.